चॅनलमध्ये. तर आज बनवतोय नवीन ब्लॉग बनवण्याचं कारण आहे. आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला. तो बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होती, भाऊ फार्म हाऊसला जायचं आहे. पण योगायोग काय झाला नव्हता आणि आता झाला आहे. सो आम्ही निघतोय आणि फायनली पोहोचलोय नागोठण्यामध्ये. सगळं सामान घेत आहे. ही आपली पलटण गाडी बिडी ऑल टोटल सगळा सेटअप. हा इकडं बाटल्या ग्लासं फुल सोय. हा इकडं भाजी येऊन खातोय पण. आणि अंके आणि कैलास आम्ही आता आलो मच्छी घ्यायला. आणि मग होत जाईल काय आता बिघाडा काम बिघाडा हे काय माहितीच आहे तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता कोलीवाड्यात आहे. विवाह व्हायची नवीन खरेदी तुम्ही बघितली असेल बड्डेच्या वेळी. भाईनी नवीन गाडी घेतली, पार्टी काही दिली नाही, देतो केला. आणि हा गाण्या फुकट खाव असं बघा जसं काय मुलेट कट काय दिसतंय हिरो चिकन. आणि हा दुसरा एक वाघ इथं उभा आहे बघा. तर काय परत चालून आता गाडी घ्यायला. गाडी घेऊन येतो. आम्हाला हा स्टॉक कमी वाटतंय, सो आम्ही अजून स्टॉक न्यायला आलोय. हा बघा आतमध्ये आहे. त्याला सांगितलं काढायला, आता तो देईल काढून. हे आपले जन्नू बऱ्यापैकी सामान घेऊन झालेलं आहे. एक तर काय नाही, नुसतं स्टॅनिंग मारत. चिकन एक काय रे, मसाला बिसाला सगळा ऑल इन्ग्रेडियंट्स त्याला काय माहितीच नाही. ही गाडी एक स्टॉकसाठी ठेवली आणि यांची इकडं मीटिंग चालू आहे. तो आणखी इकडं त्यांनी बनवलं आहे नवीन घर. तर घर पण बघायसाठी आलोय. ही सगळी येरी पब्लिक. आणि आपण इथला डायरेक्ट थेट फार्म हाऊसला जाऊ. भेटू मग पुढे. आता आम्ही पोचलोय पालीमध्ये. पालीचा सरस गड. एक गाडी आणि अजून बाकीच्या गाड्या आहेत त्या मागण्या येतात. या MC स्टँडचा छोटा भाऊ आधी स्टँड. आणि हा MEY बंटा आहे, मुंबई इंडियन्सचा फॅन. तुम्ही मुंबई इंडियन्स बोल मुंबई इंडियन्स लई चिडतो. मुंबई इंडियन्सचं नाव घेतला ना, नाव काय तरी पण शेवटी कलर शेवटी कोणता घालून फिरतोय. मुंबईचं नाव कलर घालून फिरतोय. बोल भाई कट्टर येतात दुश्मन. बघा बघा ही CSK ची चड्डी बघा कशी हे होते बघा. हा मग शेवटी तिथे काय झालं तरी टोपी मुंबईच्या कलरची घाल. आज पोचलेलो आहे फार्म हाऊसला. हा इकडं फार्म हाऊस. काही नजारा वाटतं एक नंबर. बाजूने पुन्हा घनदाट जंगल. वाघाने काय आणलं काय माहिती. आणि हा आहे स्विमिंग पूल. हा लावलाय पाणी भरत. तिकडे मस्त गोव्यासारखा फिलिंग वाला. इकडं पाणी फिल्टर सगळं ऑल टोटल झालंय. हा इकडं संध्याकाळी पार्टीसाठी. हा इथं पार्टीसाठी टेबल. बाकी ओके मध्ये सगळा क्लायमेट. नजारा म्हणलं तर कोकण डिव्हिजन म्हणजे पूर्ण एक. आई बसकर आताच नको सुरुवात करू. अरे मनाची गरम असेल नको बसू. इकडं मस्त BBQ साठी पण आहे. बघू काय काय होतंय. कर सुरुवात. पावायची सुरुवात. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. तरी आमची रसोई
आणि रसोईत पूर्णपणे जेवण चालू आहे. आमचे कुक स्वतः कैलाशेठ काळे पूर्ण वाडा पालघर क्रॉस करून कुठल्या रायगडच्या भूमीत आगमन झालेलं आहे त्यांचे. तर काय आहे नाटकी पण काय त्याला अंगात. आणि इकडे अंकित शेठ टमके देवरावांचे मोठे फॅन बघा चिकन बनवत. तर जेवण झालं की तुम्हाला दाखवतोच. ए कावला ए कवा क्या करस तू कवा करस मच्छी. इकडं चना गोलीवाडा बनवायचा आहे. इकडं पापलेट फ्राय साठी थोडंफार. आणि इकडं आम्ही आणलेली बिर्याणी आमच्या भाऊजीने आम्हाला बनवून दिलेली मस्तपैकी. अरे ओपन नाही बघा मस्त आहे बघू. झाला आता पाहून झाला. आता जेवायला चाललोय. आता हे अर्धे गेलेत ते कुठे चाललेत काय माहिती. कुठे चाललेत. पंटूची पिशवी वाचवली. पंटूस कुठं गायब केलं. कापा या ना सगळ्यांना कापा. गड़बड़ हुआ है गाइस. सीआईडी को बुलाना पड़ेगा. देखते बाद में कुकीज अभी भड़किया बहुत भड़किया. तो इधर सामान हमको कुछ तो कमी पड़ा ना तो वो भड़किया वो हम टिंगल करे. तो टेंशन मत लो हमारा हिंदी अच्छा है पर हम हिंदी नहीं बोलता है. तो हमारा ये गदिया है वो हिंदी बोलता है ज्यादा. आलो इकडे स्विमिंग पूलला पण हे तुम्ही बघू शकता. काय वातावरण झालंय खतरनाक. पाऊस बिऊस आहे बघा. पूर्ण ढगं भरलेली आहेत आणि नॉर्मल पाऊस पडतोय. सगळे आता आतमध्ये आलेत. भूक पण लागले. जेवायचा टाइम झालाय. त्या साईडला धुरला बघू शकता तुम्ही. एवढा बेकार असा धुरला झाला. स्विमिंग पूल आमचा पाण्याने भरलेलं. परत पाणी भरायला लागेल आम्हाला असं वाटतंय. सो बघू आता पाऊस पडला तर लय भारी काम होईल. पण मोबाईल त्यात काढू शकत नाही. बघू जसा जमल तसा काढू. आणि इकडे फोटोशूट चालूच आहेत. फोटोशूट काही संपत नाही. बघू शकता. अरे वा हे बघा गाईज हवा बिवा काय बेकार सुटलेली आहे बघा. बघा आवाज ऐका गाईज. आला बेकार पाऊस आला आता. गाईज बघा वातावरण फुल पाऊस. आणि हा जसा काय पावसाला झालाय. हा बघा झाड बघा किती पूर्ण हे झालाय. आणि हा बॅक साईड ही झाड इकडं हे बघा. पूर्ण वातावरण म्हणजे माहोल धुरला बिरला काय बघायला गेलात ना. सगळे खाली बसलेत आणि मी एकटाच वरती. हे बघा इकडे सगळे खाली आहेत आणि मी एकटाच तुम्हाला वेळ होते. आणि फुल जोराचा पाऊस. ओ माय गॉड. झाडं बिडं पूर्ण वाकून गेलेली आहेत आणि डोळे पूर्ण कचरा गेलाय. काय बाहेर जायची हिंमत नाही कोणाची नाही. एवढा बेकार पाऊस पडते ना. झाडं बिडं कोसळले ते बघा. बिडके पूर्ण कोसळले. बेकार पाऊस पडते बेकार. बाईची जिरली जेवून काय घे आता
सांगा आता काय लपते बघा. अरे बाबा ती काही तिरिओ आहे काय एवढा बेकार वादळ आलता. वादळ म्हणजे पाऊस पण एवढा पडून गेलाय का काय बोलू. अजून पण पडतंय. बिचारा काकांना उगाच काम लावले ते. दादा सॉरी काका तिकडे गेलेत. आणि हे बघा कामाला आलोय का एन्जॉय करायला आलोय ते समजत नाही. बराच पाऊस पडून गेला. हा झाड पण काय वाकलेला अजून पण आहे. क्लायमेट काला आहे. बाकी तुम्ही बघू शकता इथं पाणी बिनी आहे का. बाहेरच्या साईडला पाणी एवढं भरलं म्हणजे किती पाऊस पडला असेल याचा विचार करा. तुम्हाला व्हिडिओत पण दिसलच. तरी पण आलोय एन्जॉयमेंट थोडीफार पाहिजे. आणि इकडं बघा जो बाहेरचा एरिया आहे पूर्ण असा म्हणजे खुर्च्या बिरच्या पूर्ण अशा उलट्या सुलट्या झाल्यात. आणि बघा इथं जरा एक झाडच उलटा झालाय. बघू अजून पण पेंडिंग आहे दिवस. उद्याचा दिवस आहे सकाळचा. जसा जसा होईल तसं. वारा गेला पण पाऊस आला. इकडे चालूच आहे काम अजून. आम्हाला पाऊस आहे बोला तर थोडाफार आपण पण थोडी मदत केली पाहिजे. निसर्गाचं देणं आहे ते. हवा पाऊस. आणि हे काय करते इकडे तालुक्यात कोपऱ्यात काय पाहिजे. आणि सुपरवायझर आमचे शायनिंग मारायला नुसतं उभा राहायचा गागल वेगल घालून. उघडा भोंड. अजूनच जोरात आलेला आहे पाऊस. फोटो घे फोटो मोठ्या. काय बराच उशीर झाला. जेवलो त्यानंतर जरासं स्विमिंगपूलमध्ये मज्जा केली. बसलो. मी जरासं जाऊन झोपलो कारण की माझी जरा झोप झाली नव्हती. सो त्यानंतर आता आलोय परत एकदा कॅमेरा ऑन करून. सो आताचा क्लायमेट आहे संध्याकाळचा कसला भारी वाटतंय बघा. पूर्ण असं म्हणजे ऑरेंज ऑरेंज क्लायमेट झालाय. हा इकडं आंबा चोरून घेऊन आलाय चोर. आंबा आता पाऊस पडलाय. पावसाचे पूर्ण सगळ्या आंब्याची वाट लागली आता. इकडं फार्म हाऊस क्लायमेट. आणि या लहान पोरांसाठी पण आमच्यात लहान कोण नाही तर यात कोण येऊन बसलत नाही याच्यावर. इकडे सिसॉ ही बदक आहेत आणि ही घसरगुंडी. सो पुढं जसं काही काय होईल बघाच. पुढं रात्र काढायचे. उद्या दुपारून 12 वाजेपर्यंत काय चेकआउट होईल. त्यानंतर मग काय ब्लॉग आपला एंड होईल. सो भेटू पुढे. गुड मॉर्निंग. कालचा दिवस जो होता तुम्ही बघितला असेल. फक्त विषय एवढाच आहे का ज्यावेळेस पाऊस पडला त्यानंतर पूर्ण लाईट जी गेली ती रात्री डायरेक्ट किती 3 वाजता आली. सो काय एन्जॉयमेंट होती ती पूर्ण करता आलीच नाही. जेवढा जमला तेवढा केला पण त्याच्या काय काय व्हिडिओ कॅप्चर केल्या काय काय नाही केल्या.
झालेला आहे आमचा चेकआउटचा टाईम. एन्जॉय करून झालेला आहे आणि आता सगळं निघालोय. इकडे यांचा फोटोशूट चालू आहे. ते तिकडं काही चेक करतायत काय राहिलंय काय, आणि बाकीचे शेगले इकडे निघालेत. फोटो शूट झालेला आहे. दमला बिचारा खूप. चेकआउटचा टाइम झालाय आणि मग बघू जसा जसा यांचा प्लॅनिंग आहे पार्टीच्या मंदिरात जायचा. बघू पुढे दाखवतो गेलो तर, नाही तर मग डायरेक्ट घरी. कारण की झाले झोप तर झालेच, पूर्ण रातभर जागा होतो असं बोलून फायदा नाही. झोप झाली सो घरी जाऊन पण झोपायची प्रतीक्षा असेल. कारण की एवढी पण नाही झाली की पूर्ण मूड फ्रेश असेल. काही तोंडावर झोप आहे अजून पण, फ्रेश झालो, तोंडून नुसता खाल्ला पण तरी पण काय झोप काय पूर्ण होत नाही. पिओ भाई फुल कंटाळलाय, मग ते सर्दी झाली. सरक काय म्हणणं आहे तुझा, कसा वाटला? मजा आली. लाईट अशी अजून मजा आली असती. लाईटीने पूर्ण वाट लावली यार. तरी पण आमचा बघा एवढा स्टॉक अजून पेंडिंग राहिला. तुला नाही दाखवत आता बघ नाच जरासा, नाच एक डान्स दाखव. झलक 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 एक. हा पाटणा बिबटी आलाय पण पाटणा. डिंगरीक डिंगरीक कसा करीत आलाय. एक नंबरचा पेताड यो. काल लोलो होता, मी व्हिडिओ नाही काढली ती. खोटा वाटेल तुम्हाला. लय पितो हा, थंडा हो. तो मागचा तो त्या मागचा तर काय बघायलाच नको. काल तर लोलो होता, इथे चिखल झालता पावसाचा, त्याच्यात लोलाला गेलता. त्याला बोललो स्विमिंग पूल मध्ये तसं अलाउड नाही म्हणून बाई निघून आला. आंब्याचं नाव सांगू, खोटा बाहेर गेलता चिखलात लोलाला. कसं टोकवतोय तो काय कसं हलू बघते तो पलाला बघा. कॅमेरा तिकडे गेला. चला मग पुढं भेटू. फायनली घरी पोहोचून थोडा आता रेस्ट करू. नंतर मग गेला घरी पण आम्ही पनवेलला, आता आग्याच्या घरी पोहोचतोय ना. नंतर जाऊ. आपला ब्लॉग इथेच एंड करतो. आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. फुल दमलेत, वाकडे तिकडे बसले. बाय बाय.